राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून काळी दिवाळी साजरी केली जाते, त्यावर गोगावलेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काळी दिवाळी साजरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही असं म्हणत मंत्री भरत गोगावलेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावला। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे। सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित मदत जमा करतंय असं देखील गोगावले म्हणाले। काळी दिवाळी साजरा करण्यापेक्षा त्यांनी त्या खर्चामध्ये काहीतरी भर करावी किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांनी मदत करावी। परंतु काळी दिवाळी साजरी करून तुम्ही साध्य काय करणार? आम्ही जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असू, शेतकऱ्यांना काय मदत केली नसेल तर तुमचं म्हणणं बरोबर आहे। परंतु आम्ही ज्या दिवशी पंचनामे पूर्ण होत आहेत त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या खात्यामध्ये मदत पोच करतोय। मग यांना काळी दिवाळी साजरं करायचं कारण काय आहे? ह्यांनी त्या काळी दिवाळीऐवजी जी मदत आहे ती त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यावी। पुढची बातमी पाहूया। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी आता राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे। त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। त्यातही राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे। या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाबरोबर निवडणूक आयोगाने तयारीचा आढावाही घेतला। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका होतील। या निवडणुका नोव्हेंबर अखेर घेण्याची योजना होती, परंतु त्या बहुधा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होतील अशी शक्यता आहे। विरोधकांनी मतदार याद्यांवर आक्षेप घेत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती, मात्र आता विरोधकांच्या मागणीला आयोगाने केराची टोपली दाखवली आहे का अशी चर्चा रंगली आहे। आता पुढची बातमी पाहूया। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे। समीर पाटील यांनी धंगेकरांच्या विरोधामध्ये कोर्टात धाव घेतली आहे। धंगेकरांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलाय। यापूर्वी त्यांनी धंगेकरांना 50 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती। गेल्या काही दिवसांपासून धंगेकर राजकीय स्वार्थापोटी वैयक्तिक स्वरूपामध्ये आरोप करत आहेत, त्याचबरोबर मानहानी करत आहेत असा आरोप याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला। पुढची बातमी पाहूया। 3 कोटींच्या डिफेंडर कारवरून बुलढाण्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी नवी कोरी डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन आहे असा आरोप शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर केला होता। आता या डिफेंडरचे मालक समोर आले आहेत। ठेकेदार निलेश ढवळे यांनी ही कार आपली असल्याचं सांगत त्यांच्याशी संजय गायकवाडांचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। आपल्याला वेगवेगळ्या गाड्या जमवण्याचा छंद असल्याचं देखील ढवळेंनी स्पष्ट केलं। संजीव भाऊ कधी आमच्याकडून कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे, त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भूत होत नाही। मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या आग्रहास्तव ती विकत घेतली। मला गाडीचा एक छंद आहे, वेगवेगळ्या गाड्या हे करायचा। जसे माझ्याकडे आता MG हेक्टर आहे, त्यानंतर आता डिफेंडर घेतली। डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला उत्साहपोटी भाऊला सांगितलं, भाऊ म्हणे मग 4-5 दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे, म्हणून मी भाऊला ती दिली। महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली असल्याचा आरोप महादेव जानकरांनी केलाय। राज्य आणि केंद्र सरकारने EVM वर मतदान घेणं बंद करावं असं त्यांनी म्हटलंय। सरकारने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, तेव्हा खरी ताकद कळेल असं थेट आव्हान जानकरांनी दिलंय। की बोगस मतदानाचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय। काय वाटतंय तुम्हाला, बोगस मतदान खरंच झालंय महाराष्ट्रात? इव्हन तुम्हालाही फटका बसला असं वाटतं? मी पहिल्या जुटला पत्रकार परिषद घेतली होती मूक दिल्लीला। माझ्याच कॅन्डिडेटवर हे घडलं होतं, जिथं माझा उमेदवार होता अक्कलकोटला, त्याच्या गावात त्याला 0 मतदान आहे, त्याचंही मतदान नाही, बायकोचं, आई वडिलाचं, भावाचं, मुलीचं मतदान नाही करत। त्यावेळेस मी पहिला मुद्दा दिल्लीमध्ये मी जो उपयोग केला आणि ते खरं आहे, हे EVMच्या माध्यमातून जे घोटाळा केला आहे, मेलेल्या माणसाची मतं ह्यांनी लावलेली आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते बीजेपीचे पोल बूथवर बसल्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्यांनी 20-25 हजार मतदान
एका विधानसभेत वाढवल्यामुळे हा धोका झालेला आहे. म्हणून आमचा विश्वास नाही. म्हणून अमेरिकेनं जी फ्रेंचनं जी ईव्हीएम मशीन आणली होती ती डस्टबिनमध्ये टाकली. की इंडियातलं देखील मतदान हे बॅलेट पेपर व्हावं, हे आमचं राज्य सरकारला आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे. ईव्हीएमच्या विरोधात किंवा ईव्हीएम बॅन संदर्भात रासपची काय भूमिका असेल, कसं आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की लोकशाही जर टिकवायची असेल तर तुम्ही बॅलेटवर इलेक्शन घ्या, ईव्हीएमवर नाही. आमचा विश्वास राहिलेला नाही. तुम्ही आज बघितलंय, सिद्ध झालेलं आहे. तर आज सत्ता त्यांची असल्यामुळं मनी माफिया, मीडिया सर्व ठिकाणी, ब्युरोक्रेसी, ज्युडिशरी, पार्लमेंटरी सिस्टम त्यांच्या ताब्यात असल्यामुळे लोकशाहीचा गाळा घोटण्याचं काम हे विद्यमान केंद्रातलं सरकार करत आहे, राज्यातलं सरकार. महाविकास आघाडीवर जायची आमची तयारी आहे. पण महाविकास आघाडीने देखील सन्मानपूर्वक वागणूक दिली तर, नाहीतर आम्ही स्वतंत्र एकटा चलो या भूमिकेत देखील आम्ही आहे. ते होते माधव जानकर आणि त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले, महाविकास आघाडीने जर त्या ठिकाणी सन्मानपूर्वक सोबत घेतलं तर सोबत जाऊया, नाहीतर महाराष्ट्रभर एकला चलोरेची भूमिका माधव जानकर यांनी बोलताना व्यक्त केली आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.